मोठ्या मध्ये हमकस राहतो का तर राहतो, आपल्याला गॅरंटी आहे बाहेर एवढी. आणि आपल्याला वाटलं होतं की आपण काहीतरी 1-2-3 म्हणजे 100% करल म्हणून कडनी बी म्हणजे नाही का बाळा मध्ये जरा थोडंसं ऐकतो तरी तो खाली जाता ते असं दुसरं कोणाला बैल जवळ येऊन देत नाही. बरोबर तुम्ही नाही का म्हणजे कुठे बैल कमी पडत नाही, आपण आपली कुठेतरी चूक असते ही मान्य करता आली पाहिजे आपल्याला. नमस्कार, तर आज आपण मोरगाव केसरी या मैदानावरती आलो आहोत बारामतीमध्ये आणि सगळ्यांचा लाडका देखना रुबाबदार असा बैल ज्याने आदत वयामध्ये हिंद केसरी हा किताब पटकावला असं पिस्टन आणि त्या बैलाचे मालक आपल्यासोबत आहे. दादा, आज खऱ्या अर्थानं बैल वेगळाच पळताना दिसला आपल्याला आणि दिवसानंतर बैल आज एवढा चांगला पळाला. ते सोमेश्वरचं मैदान चालतं पळा होता पण बैल गाडी लॉबी झाली होती. त्याच्यानंतर आता बैल म्हणजे चांगला रुटीनला लागला, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच बैल पळतो. आता जसा पहिला पळायचा हातातून सोडून देत नव्हता बैल, तसा आज बैल हातातून सोडून देत आता असा बैल पळाला. म्हणजे मध्ये जरा थोडासा बैल कमी आला आपला बरोबर, पण आज बैल चांगलाच पळाला. प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत आणि मी बऱ्याच ठिकाणी बघतो प्रेक्षक आवर्जून या बैलाकडे आता फोटो काढायला येत असेल, आता लोकप्रिय होत चाललाय, त्याबद्दल काय सांगताल दादा? बैला लोकांचं प्रेम आहे बैलावर तेवढं सुटीनंदी त्याच्या लोकांचं एवढं प्रेम आहे. घरी येऊन मैदानात असेल सारखं म्हणजे पोरं असतातच बैलापाशी फोटो काढायला वगैरे. बैल मैदानात यायचं म्हणलं तरी बरीच पोरं असतात बैला बरोबर. फॅन्स जे आहे ते नाही का आवर्जून फक्त बघायसाठी येतात. तुम्ही आता बघितला ज्यावेळी मी आलो तुम्ही त्याला बाळा आवाज दिला, बाळा म्हणजे नाही का बाळा म्हणल्यावर जरा थोडंसं ऐकतो तरी तो खाली जाता ते असं दुसरं कोणाला बैल जवळ येऊन देत नाही. बरोबर बरोबर बरोबर, मारतो वगैरे धरून देत नाही. आता बघा हरिभक्त पारायण विशाल मालच खोले यांचं एक कीर्तन आणि कीर्तनातली क्लिप व्हायरल सगळीकडे होती, तुम्ही बघितलं असेल नाही का. म्हणजे बैलावरती तुम्ही जेवढा जीव लावताल तेवढं ते जीव आपल्यावरती लावत असतो, त्याबद्दल काय सांगाल? ते खरंच आहे, जेवढा आपण बैला जीव लावून ना म्हणजे बैला एवढा जीव आहे ना, म्हणजे त्याच्या इतका जीव कोणावरच नाही दुसरा. बरोबर, त्याच्यावर जीव आहे. त्यामुळे ते जेवढं मला जीव एवढं लावतो त्याला असं जवळ जरी कोण आलं ना तर एखाद्याच्या अंगावर असं धावून जातो. बरोबर, एवढं म्हणजे त्याचं प्रेम आहे. बघा कसं आहे, आता तुम्ही म्हणला की त्याचा थोडासा वाईट काय चालू होता नाही का, म्हणजे सोमेश्वरच्या मैदानामध्ये झालं तरी आता वेगळ्या फरकामध्ये असं कधी वाटतं का खराब केल्यानंतर असं मनाला लय त्रास होत असेल नाही का? असं वाटतं ना जरा ज्यावेळेस आपलं बैल थोडासा कमी येतो थोडंसं अडचण येतात असते बैलाला. आपण ज्यावेळेस दुसऱ्याला बैल देतो त्यावेळेस आपण मन मोकळ्याने बैल देतो, पण ज्यावेळेस आपला बैल थोडासा कुठंतरी काहीतरी बैल तो कमी नसतो पण काहीतरी आपल्या चुकत असतात किंवा दुसऱ्या बैल. बरोबर बरोबर, हा वा क्या बात, चांगलं बोलला तुम्ही नाही का. म्हणजे कुठे बैल कमी पडत नाही, आपण आपली कुठेतरी चूक असते नाही का, ही मान्य करता आली पाहिजे आपल्याला. कधी कधी आपली स्वतःची मालकाची चूक होती, कधी कधी कमी जास्त सोडतोय किंवा त्याचं आपल्याला एखादं कोणतरी सांगत असतं गाडी टाक बैला थोडासा कासरा पदर टाक, त्याचं आपण कधी कोणाचं ऐकत नाही, त्यावेळेस थोडीशी चूक होती, त्यावेळेस मग आपणच मान्य करायचं आपली चूक झाली म्हणून. बरोबर, मग त्याला दोष देऊ, मुक्या जनावराला दोष देऊन काय उपयोग नाही, उलट तो आपलं नाव लौकिक करतोय नाही का. कदाचित जे आता नाव झाले तुमचं ते त्याच्यामुळेच झालेले, म्हणजे दुसऱ्या क्षेत्रात किंवा दुसऱ्या कशात जाऊन एवढं नाव होईल ह्याचं एवढं पण नाव नाही केलं, एवढं कुणीच नाही नाव केलं. बरोबर बरोबर, आपण येऊन ह्या क्षेत्रात येऊन लय झालं 4 ते 5 लॉकडाऊन मध्ये आपण ह्या क्षेत्रात आलो. 2 बैल होऊन गेले त्याच्यानंतर हा बैल, म्हणजे त्याने एवढं नाव केलं, कुणीच नाही नाव केलं. ह्याच्यानंतर बी याच्या एवढं कोण नाव करत वाटत बी नाही एवढं, म्हणजे एवढं त्यांनी नाव केलं. त्याने आजपर्यंत असं कोणतं मैदान नाही मोठं मैदान हिंद केसरी तिथं राहिलं नाही. प्रत्येक मोठ्या मैदान फायनल घेतले, ठारचे मैदान असतात जेवढे ठारची मोठी मैदान झाली प्रत्येक मैदान त्यांनी फायनल घेतलं. आणि खरंच तुम्ही पाहिलं आता मैदानाबद्दल बोलला नाही का, मोठ्या मोठ्या मैदान त्यांनी मारलेली आहेत, कुठलं असं मैदान आहे का बाबा जिथं पराजय झालाय परंतु बैल आपला पहिलाच नाही का, म्हणजे मनामधूनच असं आनंद झाला, हारून सुद्धा जिंकलाय. पेड आता पुसेगावचं मैदान गटसेम एवढा फरक काढला होता, पण बॅडला का अंधारात पब्लिक सगळं फायनलला गाडी आपली कडव होती रायफलच्या बरोबर, काय अंधारामुळे सगळं पब्लिकच बाहेरच्या वर आलं. पण तिथं आपल्याला वाटलं होतं की आपण काहीतरी 1-2-3 म्हणजे 100% करल म्हणून कडनी बी असू द्या गाडी, आपली गाडी बैल रायफल पळतच होता पब्लिकने ठाम बरोबर वायकरांचा पब्लिक अंधार एवढं पब्लिक सगळं बायला पळून द्यायला कारण आपल्याला वाटलं होतं गाडी खरंच. तिथं बायलाने आपलं मन जिंकलं, जिथं राहिला पुसेगावला लोकांचं किती वर्ष लोक स्वप्न असतं, म्हणजे पिढ्यान स्वप्न असतं नाही का तिथं, म्हणजे पैसे भेटतात थोडक्यात. हो तिथं किती का नंबर व्हाय ना, लोकांचं का आयुष्य जातं तिथं बैल गुलाला ठेवायला, पण आपला बैल तिथं पहिल्याच वर्षी पळाला, पण पहिल्याच वर्षी बैल तिथं फायनलला राहिला. बरोबर, परत असं पेडगावचं मैदान असं गेल्या वर्षी आपण ते 2 नंबर केला, जुना बैल पण तिथं राहिला. जास्त सगळी चांगली मोठी मैदान जिथं नामांकित मैदान त्याने असं यात्रेच्या पुढे बारक्यासारखं मैदान मार खावते, कधी राहिलं मार खाल्ले असं गाडीने. मोठ्या मध्ये हमकस राहतो का तर राहतो, आपल्याला गॅरंटी आहे बाहेर एवढी. आणि तुमच्या आठवणीतली असली कुठली लढत की वास बाबा नाही का ते बघितल्यानंतर नाद केला पण वाया नाही गेला असं वाटलं? आता गेल्या वर्षी गेल्या सीझनला मोरगावचं मैदान झालं, खरंच लढतच झाली. सुनील मोरेने सांगितलं लढत म्हणजे नाही का एवढी गाडी पळत होती, सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या, बैलांचं नाव नाही चांगल्या गाड्या होत्या सगळे, म्हणजे चांगली बैल सगळी पळत होती.
त्या लढतीत आपल्या बैलांनी चांगली लढत दिली, म्हणजे गाडी राहिली सेमीला मोठ्या बैलांची. आपल्याला असं कुणा विरुद्ध बोलायचं नाही, पण असं कुठला बैल आहे की बाबा त्याच्या सोबत पाहिल्यानंतर आनंद वाटतो आणि मोठ्या फरकाने गाडी मारते नाही का? सगळ्याच लोकांची इच्छा की आपण पिस्टन बरोबर पळावं म्हणून. आता शक्य प्रत्येक बैला बरोबर पळणं होत नाही का, आता हा बी बैल मोठा आहे, बरोबर. आपण जर चांगला बैल पळतो त्या लेवलला त्या बैलाला आपण देऊ शकतो बैल. बरोबर. शेवटी आता कसं असतं, प्रत्येक जण फोन करत असतो बैल द्या आम्हाला आमचे जवळचं मैदान, तर ते आपण देऊ शकत नाही, पण त्या बैल तो तेवढ्या लेवलचा पाहिजे. कारण काय होतं, थोडंसं खाली बैल आपला तळ जरा जोला देतो खाली, बैला तडा काय तो टिकला पाहिजे. आपण आताच्या मैदानात काय कधी शक्यतो पळतच नाही, आपल्या बैलाला वासरू टिकतच नाही खाली, बैलाला थोडं कधी कधी तासा लावतो दुसऱ्या, त्यामुळे आपण वासराबर हाणच नाही, आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण कधी वासराबरोबर बैल पळवतच नाही. दादा आपला बैल तर आपल्याला आवडतोच, त्यात नवल नाही, पण महाराष्ट्रातला असा कुठला बैल आहे की जो तुम्हाला आवडतो? सगळे आता म्हणजे चांगले तसे, पण आता कसं बकासूर असेल मथुर असेल, आता ही चांगली बैल पळतात. बरोबर आहे त्यांच्या. तुमचा पिस्टन नंतरचं दुसरं प्रेम बैलगाडा क्षेत्रातलं कोण असेल? हे बकासूर आहे, मथुर आहे, तेही तुम्हाला आवडतात नाही का? बरोबर, बकासूर. चालते, धन्यवाद. खूप छान वाटत दादा तुमचे, आणि तुमचं जे प्रेम आहे नाही का, तुम्ही त्याला जे बाळा बोलला ते अक्षरशः हृदयाला लागलं नाही का? म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की मुक्या जनावरला आपण अगोदरी बऱ्याच मुलाखतीमध्ये विचार केलाय, उल्लेख केलाय, जेवढा तुम्ही त्याला जीव लावताल, जे प्याराल ते जीव गावतं नाही का? आणि तसं यांनी प्रेम पण केलेलं आहे त्यावरती. धन्यवाद.